आजच्या घडीला या जगामध्ये 800 करोड लोक राहतात. आता 800 करोड लोकांपैकी 500 करोड पुरुष आणि 300 करोड स्त्रिया एक साधारण डिव्हिजन असेल. आता मेजर लीग क्रिकेट हा पुरुषांमध्ये जास्त प्रचलित खेळ, त्यामुळे असं की आम्ही स्त्रियांना तिथं नाही करतो. तर ह्या 500 करोड पुरुषांपैकी बघायला गेलं तर एक 15 ते 16 टीम्स रेग्युलरली क्रिकेट खेळतात. तर इटली, जर्मनी वगैरे या आता खेळायला लागल्यात, पण त्यांना मी क्रिकेट नाही म्हणत. ते जे खेळतात ते क्रिकेट नाही, कारण ते मी एकले पायानेच बॉलिंग करतो. तर ह्या 15 टीम्समध्ये अंदाजे 225 प्लेअर असतील, प्रत्येक टीमचे 15 प्लेअर पकडले तर. सो 500 करोड पुरुषांपैकी 225 जर क्रिकेट खेळत आहेत, तर 499 करोड 99,99,775 पुरुष आज त्यांच्या देशाच्या टीममध्ये नाही आहेत. याचा अर्थ इतक्या लोकांची स्वप्न अपूर्ण राहतात. आणि याच लोकांबद्दल, याच दोन उरलेला जो काही नंबर आहे हा याने सांगितला, त्याच नंबर्सच्या लोकांबद्दल आम्ही इथे बोलायला आलो. आणि त्यामध्ये कदाचित आम्ही सुद्धा येतो दोघं. सो असे काही प्लेयर्स आहेत जे खूप मोठे होऊ शकले असते, जे नाही झाले, ज्यांच्याकडे पोटेन्शियल होतं, पण त्या पोटेन्शियलला ते लोक तेवढं काय म्हणतात त्याला, किंवा त्यांच्यासोबत अन्याय झाला, त्यांच्यासोबत अन्याय झाला असेल. तर असे काही 10 ते 12 प्लेयर्स घेऊन आज आम्ही तुमच्यासमोर येत आहोत. सो लेट्स स्टार्ट. सो माझा पहिला प्लेअर आहे उमर अकमल. तर उमर अकमल बद्दल मला कामरान अकमलचा भाऊ, कामरान अकमल त्यांचा एक तिसरा भाऊ पण होता, तुला माहितीये का? त्यांचे 6 भावंड असणार. ते वो लोग फैक्ट्री बनाते, वो लोग ऐसा रॉ मटेरियल प्रोड्यूस करते, उसमें से कुछ क्रिकेटर्स कुछ ये करेंगे, कुछ आर्मी में जाएंगे. बस बस. तर माझा पहिला प्लेअर आहे उमर अकमल. तर उमर अकमल यासाठी की तो त्याच काळातल्या जगात विराट कोहली टीम मध्ये आला इंडियाच्या, त्याच काळातल्या जगात रोहित शर्मा थोडा आधी आला होता, पण त्याच अराउंड पिरियड 2009च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत उमर अकमल खेळला होता. सो आणि आय गेस अंडर 19 वर्ल्ड कप तो आणि कोहली एकाच बॅचचे पण आहेत. तर मला उमर अकमल यासाठी आवडतो की त्याच्या एवढा ग्रेसफुल बॅट्समन मी नाही बघितला पाकिस्तानमधनं. लोकांना आजच्या काळात बाबर आझम खूप आवडतो आणि तो खूप अटॅकिंग पण होता, बऱ्यापैकी अटॅकिंग, खूप अग्रेसिव्ह बॅट्समन होतो. आणि त्याचे जे शॉट्स बघितलेस तू, त्याने एक वॉटसनला 2011च्या वर्ल्ड कप मध्ये एक पुल शॉट मारलाय. पुल शॉट आहे, हुक शॉट आहे. एक तर तो रिजन वाईज तिथे गेला होता, पण त्याने शॉर्ट मारला. कामरान ब्रदर्सची खासियत आहे वाटतं पुल शॉट, कारण कामरान पण छान मारला. सॉरी, अकमल ब्रदर्सची, कामरान ब्रदर्सची नाही. यांना आडनाव आणि नावातला फरक कळत नाही. शिव्या करा तुम्ही, शिव्या हेट पसरवा फक्त. तर उमर अकमल मला असं वाटतं की पोटेन्शियली खूप चांगला प्लेअर होता, बट माझ्याकडे खूप रिझन्स असतील, जसं की त्याचं इंग्लिश वाईट होतं. हे एक रिझन असेल की त्याला पाकिस्तानने फार सपोर्ट नाही केला. त्याला ऍक्च्युअली सपोर्ट पण केला, त्याला आफ्रिदीने बऱ्यापैकी बॅक केलं, पण त्याचे डिसिप्लिनरी इश्यूज खूप होते माझ्या. पण त्याचा कमबॅक पण झालेला आता मधल्या काळात, हार्डली 2-3 वर्षापूर्वी आय गेस त्याचा कमबॅक पण झाला. पण तेच आहे, पुन्हा मग त्याला तो त्या टच मध्ये तो खेळू नाही शकतो. तो आधी खेळतो, तो आधी ज्या लेवलला खेळला तो. मला आठवतं एक एशिया कप मध्ये तो खेळलेला इंडिया विरुद्ध, खूप कडक इनिंग, 83 की कितीतरी इनिंग खेळला. ते खूप मॅच हरलेले ऑब्व्हियसली पाकिस्तान, पण मग ते खूप कमाल खेळले. इव्हन 11च्या वर्ल्ड कप मध्ये काही काही क्रुशियल इनिंग्स केले. इंडियाच्या अगेन्स्ट पण तो बरा खेळला होता, पण आउट झाला तो लगेच. त्याने ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट चांगली इनिंग केली होती. मला इन जनरल तो खूप कसं खूप काय म्हणतो ना, ट्रीट टू आईज म्हणतात तशा पद्धतीचा बॅट्समन वाटायचा तो. त्याची बॅटिंग बघायला खरंच मजा यायची. मला कामरान अकमल बद्दल जसं वाटायचं की तो थोडा फ्लो वाईज त्याचा खूप कमाल खेळायचा. तो फ्लो वाईज कॅचेस पण खूप सोडायचा. पण उमर अकमलने पण भावाच्या याला तो जागला, त्याने पण खूप कॅचेस सोडले. विकेट किपिंग वाईट करायचं उमर अकमल. पण त्याचा ऍक्च्युअली मुद्दाच हा होता विकेट किपिंगचा, की त्याला पाकिस्तानने कंडिशन हीच घातली की तुला आम्ही खेळू जर तू किपिंग केलीस, पण त्याला किपिंग मध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणजे हे काय, तर त्यामुळे त्याला त्यांनी जास्ती खेळवलं नाही, कारण त्यांना त्याच्यात कीपर बघायचा होता, पण त्याला स्वतः तो कीपर दिसायचा नाही आणि तो किपिंग चांगली पण नाही करायचा. सो त्याच्या किपिंग करण्यामध्ये त्याची बॅटिंग खराब होत गेली, त्याचा क्रिटिसिझम खूप जास्त मिळाला. सो एका पॉईंट नंतर उमर अकमल माझ्यामध्ये थोडासा तो लॉस्टच झाला. आणि ज्या पॉईंटला बाबर आझम वगैरे टीम मध्ये आले, त्यानंतर मग उमर अकमल अगदीच बाहेर गेला. त्याला मध्ये मध्ये चान्स, त्याची तर एक व्हिडिओ पण याच्यात तो बोललाय की त्यांनी इम्रान खानला नाव सांगितलं की मला घेत नाही ते लोक, पप्पा. सो इम्रान पप्पांनी काय हेल्प केली नसेल त्याला, नंतर ते पण ऍक्च्युअली जेलमध्येच गेले. तर उमर अकमल जेलमध्ये खूप काय झालं त्यांच्याबरोबर, पप्पांबरोबर. तर उमर अकमलने 16 टेस्ट मॅचेस खेळल्यात. त्याने 1000 टेस्ट खेळला, तो 1000 रन्स केलेत. त्याने 121 ऍक्च्युअली ओडीआय करे तर बऱ्यापैकी राहिले. 121 ओडीआयमध्ये त्याने 3194 रन्स केलेले. आणि तेच ओडीआयमध्ये थोडा तो मिडल ऑर्डरला खूप अटॅकिंग खेळायचा आणि तो गेम शिफ्ट करायचा प्रॉपर. सो ते होतं. आणि T20 पण तो बऱ्यापैकी खेळला. 84 T20 खेळून त्याने त्यात 1700 रन्स मारलेले.
सो त्याचे स्टॅट्स पण डिसेंट आहेत, वाईट नाही आहेत, पण त्याचे ऍटिट्यूड इश्यूज खूप होते माझ्यामध्ये आणि त्याला किपिंग करायला लावली जे त्याला जमायचं नाही. सो त्या सगळ्यात त्याचं करिअर हल्लं, त्याला भावाला रिप्लेस करायला दिले ऍक्च्युली, त्यामुळे ते तेवढं नव्हतं. आणि त्याचं ते होतं बडा भाई बडे भाईच्या सगळ्याच बरोबर. सो त्यांचं ते खूप जास्त रिस्पेक्ट वगैरे पण खूप होती. त्यानंतर माझ्याकडून इंडियाचा एक प्लेअर आहे प्रवीण कुमार मित्रांनो, जो की त्याच्या बॉलिंग पेक्षा जास्त त्याच्या ऍटिट्यूड साठी ओळखला जायचा. मारामारी. येस. मला रोहित शर्मावरचा तो एक व्हिडिओ आठवत होता की कोणतरी स्पेक्टेटर्स त्यांची नेट प्रॅक्टिस बघायला आलेले आणि तो दारू पिऊन आलेला माणूस जो कोणी बघायला आलेला, त्याचं रोहित शर्मा बरोबर काहीतरी झालं. तर प्रवीण कुमारचं काय नाही त्यात, प्रवीण कुमार पाठून स्टंप घेऊन आला, हे डालू क्या तेरे गाणं वगैरे बोलायला लागला त्याला. तर तो एक किस्सा आठवतो. आणि रणजी मधला अजून एक किस्सा आठवतो की त्याच्यामध्ये त्याला बॅन करण्यात आलेलं, की त्याच्यावर काहीतरी कितीतरी मॅचेसचा बॅन लागला असं काहीतरी होतं. सो त्याने रणजी होती, सो तो समोरचा प्लेअर पण आपला होता, तो त्याला काहीतरी प्रॉपर तो मादरचोद काहीतरी असं काहीतरी बोललेला आणि मग खूप खालच्या लेवलला जाऊन त्याने कमेंट्स केली. सो त्याच्यावरून प्रवीण कुमार की त्याने प्रवीण कुमार म्हणून तर त्याच्यावर बॅन लागला ना, मारलं नाही तर काहीतरी झालंच असणार वाचवायची. त्यात प्रवीण कुमारने खूप जास्त गेलं आणि खूप खालच्या लेवलला जाऊन त्याने कमेंट्स केले, असं एकंदर त्याची मला आठवण आहे. आणि त्याच्यानंतर मला त्याचा एक इंग्लंड मधला स्पेल आठवतो जो की त्याने टेस्ट मॅच मध्ये टाकलेला खूप. सो ओव्हरऑल त्याने टेस्ट खेळल्यात 6, त्यात त्याने विकेट घेतल्यात 27 आणि मग एक 5-4 घेतलं आणि एक 4-4 घेतलं. सो मेन तर प्रवीण कुमारचं करिअर अजून चालायला हवं होतं, याचं मला प्रमुख एक कारण वाटतं की फार रेअर क्वालिटी होती त्याच्याकडे की तो दोन्ही साईडला स्विंग करू शकायचा बॉल, इन स्विंग आउट स्विंग त्याचे दोन्ही तेवढेच चांगले होते. आणि इव्हन त्याची बॅटिंग अंडररेटेड होती, त्याची बॅटिंग चांगली होती. म्हणजे इव्हन एक स्टॅट एक असं आहे की आयपीएल मध्ये सगळ्यात लांब 6 कोणी मारला असेल तर तो प्रवीण कुमारचा. आणि इव्हन तो इंग्लंड मध्ये पण त्याने एक इनिंग खेळली आहे चांगली, 2-3 इनिंग चांगल्या खेळल्या. सो मला केविन पीटरसनला तो एक बॉलिंग त्याचा स्पेल आठवतो. तो केविन पीटरसनला त्याला झाट खेळायला जमत नव्हतं, दोन्ही साईडला इनस्विंग टाकून मग एखादा बॉल बाहेर काढणे हेच चालू होतं त्याने पूर्ण थ्रू आउट. सो मग तेच आहे की त्याचा फिटनेस इश्यू झाला त्याच्यानंतर काहीतरी आणि मग ऍटिट्यूडमुळे तर त्याचं मेजर लावलं. पण तो रोडीज मध्ये करिअर करू शकला असतं मला वाटतं. हा ऍक्च्युली, पण लल्लट टॉप मध्ये एकदम तो असा हे बनून आलेला की शरीफ. पण मला तेच वाटतं की काय म्हणतो वेअरिंग युअर, तो पण असा थोडा धोनी सारखा होता की भाई एकदम गाव का बंदा, वेल बिल्ट असा होता आणि ऍटिट्यूड पण त्याचा तसं होतं की भाई आम्ही असेच आहोत, तुम्ही काही करा. खूप असं ऑनेस्ट वाटायचं मला, फेक नाही वाटायचं जसा का तो खरा होता असं मला वाटतं. टेस्ट फार कमी खेळला तो, टेस्ट तो अजून जास्त खेळायला हवा. 6 टेस्ट म्हणजे काहीच नाहीये करिअरसाठी, त्याच्यात जी कॅपेबिलिटी होती त्याच्याकडे त्यासाठी 6 टेस्ट मला अगदीच कमी वाटतात. आणि T20 सुद्धा 10 खेळल्यात, त्यात त्याचे 8 विकेट्स आहेत, इकॉनॉमी चांगली आहे त्याची 7. इव्हन तू 2011चा वर्ल्ड कप बघशील तर त्यात झहीर खान आपला मेन बॉलर होता, शिवाय प्रवीण कुमार पण होता, पण त्याची जी इंजरी त्याच्या मागे आली ऐन वर्ल्ड कपच्या काही दिवस आधीच, त्यामुळे तो बाहेर गेला. आय गेस तो आफ्रिकेच्या सिरीज मध्ये पण नव्हता. सो त्याची इंजरी प्रोलॉंग झाली, मग त्या जागी सगळ्यांचा आवडता श्रीसंत आला टीम मध्ये. सो प्रवीण कुमारने तो वर्ल्ड कप मिस केला, अदरवाईज त्या वर्ल्ड कप मध्ये तो खूप मोठा बॉलर असला असता. तो एक प्रवीण कुमार वाटतं की भाई पोटेन्शियल आहे होतं, पण ते वेस्ट झालं ऑलमोस्ट. तुझ्याकडे अजून कोण? आता तू प्रवीण कुमार बद्दल बोललास, न्यू बॉल बॉलिंग बद्दल बोललास, तर माझ्या हिशोबाने, माझ्याच काय तर जगात खूप क्रिकेट एक्सपर्ट्स किंवा खूप एक्स क्रिकेटर्स आहेत, त्यांच्यामध्ये जो न्यू बॉल बॉलिंगचा आतापर्यंत सगळ्यात चांगला बॉलर आलेला आहे तो म्हणजे मोहम्मद आसिफ. बरोबर. तर मोहम्मद आसिफ हा जो पाकिस्तानचा बॉलर होता, माझ्या मते ही इज प्युअर वेस्ट. म्हणजे त्याने 23 मॅचेस केल्या, टेस्ट 106 विकेट्स काढल्या. त्याने तो स्वतः सुद्धा वेस्ट झाला आणि बाकीच्यांना सुद्धा त्याने वेस्ट केलं. खरं बिचारा आमिर असो. तर मोहम्मद आसिफ बद्दल मला तेच वाटतं की त्याच्याकडे तर दोन्ही स्विंग होते आणि ते असं म्हणतात फ्रेज क्रिकेटमध्ये की ही कुड टॉक विथ द बॉल. सो त्याच्याकडे ते पोटेन्शियल होतं. म्हणजे त्याचे खूप आयकॉनिक व्हिडिओज आहेत युट्यूबवरती तुम्ही बघाल तर. त्याने VVS लक्ष्मणला बोल्ड काढला होता, तो बॉल बघा त्याचा. म्हणजे बॉल कुठेतरी 8व्या-7व्या स्टंपवर पडला आणि तो असा मिडल लावून लागलाय ते म्हणा. इव्हन 7चा जर T20 वर्ल्ड कप तू बघितलास तर त्यामध्ये इंडिया पहिली जी मॅच झाली होती, फायनलची नाही पहिली मॅच, त्यात इंडिया ऑलमोस्ट 4 विकेट 13ला पडली होती. कुडोज टू मोहम्मद आसिफ. त्याने ज्या पद्धतीने सहवाग आणि तो सेटअप जे करायचा, त्याने सहवागला ज्या प्रकारे सेटअप केला होता, त्याने कार्तिकला बोल्ड काढला होता, बाकी त्याने 1-2 कॅचेस उडवल्या होत्या. सो माझ्यामध्ये आसिफ टॅलेंट वाईज खूप इमेन्स टॅलेंट होतं माझ्यामध्ये. तू त्या काळातले मोठे मोठे बॅट्समन बघ, पीटरसन म्हण, डिव्हिलियर्स म्हण, आमला म्हण, अजून पण तू ऑस्ट्रेलियाचे पॉन्टिंग वगैरे म्हण, यांना पण जर कोणी विचारलं की तुम्ही, मला मायकल क्लार्कला एक टाकलेला बॉल आठवतो, त्याने सेम बोल्ड काढले पण सेटअप करून की बाहेर काढतोय मग एक बॉल आता आला. डिव्हिलियर्सचा पण सेम तसंच एक बॉल बघितला. इव्हन मला जेवढं लक्षात आहे की आसिफचं असं होतं की आसिफचा पीटरसन बनी होता, केविन पीटरसन. तो त्याचा असं होतं की पीटरसन का विकेट तो मैं निकाल लूंगा, बाकी मेरे को कितने विकेट मेरे को मिलेंगे. सो तो प्रॉपर सेटअप करायचा आणि त्याची बॉलिंग म्हणजे जादू होती माझ्यामध्ये.
म्हणजे ते जे त्याच्याकडे पोटेन्शियल होतं त्याने ड्रग्ज अब्यूज म्हणा, नंतर स्पॉट फिक्सिंग म्हणा, ह्या सगळ्याचा तो फसला नसता तर माझ्या मते तो जगातला खूप ग्रेट बॉलर असू शकला असता. म्हणजे इव्हन तू इम्रान खान, शोएब अख्तर, वसीम अक्रम यांचे पण तुम्ही इंटरव्ह्यूज बघितले, ते पण हेच म्हणतात की न्यू बॉल बॉलिंगचा त्याच्या एवढा ग्रेट बॉलर कधीच नव्हता कोणी. इव्हन शोएब अख्तर स्वतःला कमी टॅलेंटेड म्हणतो त्याच्यापेक्षा, पण टॅलेंट त्याच्याकडे खूप जास्त होतं. आणि शोएब अख्तरकडे फक्त पेस आणि थोडा कंट्रोल होता. आसिफकडे सगळंच होतं, म्हणजे पेस एवढा नव्हता त्याच्या, ऑब्व्हियसली 130-135 पण तो हार्डली पोचायचा. सो कंट्रोल, स्विंग, दोन्ही स्विंग, असं नाही की एकच स्विंग. नंतर मग बॉल जुना झाला तो थोडाफार रिव्हर्स पण करायचा, असं म्हणजे ग्रेट रिव्हर्स स्विंग तो नाहीच करायचा, नवीन बॉलने जास्त टाकायचा. सो ते सगळं होतं त्याकडे पेस व्यतिरिक्त. बाकी एक फास्ट बॉलरला ग्रेट बनण्यासाठी जे काही हवं असतं ते सगळं होतं त्याच्याकडे. सो आता मोहम्मद आसिफ बद्दल बोललोच आहे, तर मोहम्मद आमिर बद्दल सुद्धा बोलूया आपण, ज्याला आसिफने आसिफने त्याची मारली, सलमान बटने. खरं, 2 सिनियर्सने मिळून एका ज्युनियरला मारला. सो मोहम्मद आमिर पण खूप मोठा वेस्टेड टॅलेंट वाटतो. म्हणजे त्याने कमबॅक केला ऑब्व्हियसली, पण तेच आहे, ती चांगला केलेला कमबॅक आणि डिसेंट कमबॅक होता त्याचा. पण मला लक्षात आहे त्या मॅचला पाकिस्तानने काहीतरी इंडियाला 87 का काहीतरी 80 टार्गेट दिलं होतं, पण इंडियाची तेजेस करताना नाकीनं वाजली. विराट कोहली आणि युवराज जरा उभे राहिले माझ्यामध्ये, त्यामुळे ते रन झाले. इव्हन विराट पण बोललो होतं की, कारण विराटने त्याचा स्टार्ट नव्हता बघितला ना, विराट थोडा लेट आला माझ्या त्या हिशोबाने. सो विराट पण बोलला होता की त्याने सगळ्यात डिफिकल्ट फेस केलेला बॉलर मोहम्मद आमिर आहे. आणि आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफी लक्षात असेल 2017ची वरून जे काही तिघांना आउट केलं त्याने, तिघांनाच आउट केलं, रोहित, विराट आणि केएल नव्हता त्या चॅम्पियन्स ट्रॉफीत, धवन असणार. केएल, विराट आणि धवन. विराट, रोहित आणि धवन. ओके. सो विराटची तर कॅच आठवते मला, त्याचा लिडिंग एज लागून पॉइंट की कव्हर्स मध्ये कॅच उडालेला. सो तेच आहे त्याची पुन्हा ते सेम जे मोहम्मद आसिफ बद्दल बोलतोय की 5 वर्ष जर त्याची वाया नसती गेली तर मग तो आत्ता ग्रेट्सच्या लाईन मध्ये असला असता, म्हणजे ऑल टाइम ग्रेट्सच्या, की मॅग्राथ बरोबर त्याचं नाव घेतलं गेलं असतं, शोएब अख्तर बरोबर घेतलं गेलं असतं. इव्हन त्याचे स्टॅट्स जरी बघितले, त्याने 36 टेस्ट मॅच खेळत आणि त्या 36 टेस्ट मॅच मध्ये त्याने 119 विकेट घेतली आणि 61 ODI खेळलाय, 81 विकेट घेतले. T20 सुद्धा 62 खेळले आणि त्यामध्ये त्याने 71 विकेट घेतले. सो ODI मध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ऑलमोस्ट 4.5 आहे. म्हणजे 4.5चा इकॉनॉमी रेट आत्ताच्या ह्याच्यात खूप चांगला आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तो आत्ता खेळत नाहीये, पण तरी तो जेव्हा इन होत होता क्रिकेटमध्ये तेव्हा T20चं हे वाढत चाललेलं. सो सुरू झालेलं, तेच म्हणते, एक वर्ल्ड कप झाला होता ऑलरेडी. सो 4.5चा इकॉनॉमी रेट हे खूप चांगला वाटतं मला. आणि इव्हन T20 मध्ये पण त्याचा 7चाच इकॉनॉमी रेट आहे. सो जर तो टिकला असता तर मग बाकीच्या टीम्ससाठी खूप कठीण असलं, खास करून इंडियासाठी खूप कठीण असलं असतं. जो काय ज्या प्रकारे तो दोन्ही स्विंग करू शकायचा. तुला तो स्पेल आठवतो का त्याचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा, पॉन्टिंगला त्याने रडवलेला ऑलमोस्ट टेस्ट मॅच होती, पॉन्टिंग, वॉटसन, दोघांना सुद्धा त्याने रडवलेलं. नंतर इंग्लंडमध्ये तो खूप चांगली बॉलिंग केली, त्याच सिरीजला त्याने खूप चांगली बॉलिंग केली. सो तेच मला वाटतं की पुन्हा खूप, आणि हा सगळ्यात मोठा वेस्टेड टॅलेंट वाटतो मला. ऑब्व्हियसली अजून ह्याच्यापेक्षा एक मोठा आहे, सेकंड बेस्ट वाटतं सिराज. सॉरी, मोहम्मद आमिर बद्दल व्हिडिओ मध्ये याला सिराजला, पण मी त्याला देतो, मी त्याला भाव देतो त्याचा ग्रेटनेस. सो मोहम्मद आमिर मला टोटल वेस्ट वाटतो. म्हणजे त्याचं जे काही कारण असेल त्याला पुन्हा घेतलं, पण पुन्हा तेच एन्व्हायरमेंटल इश्यूज आणि बोर्डने पण फार ग्रेट बॅक नाही केलं त्याला. पण या सगळ्यात मला तेच वाटतं की जर सिनियर्सनेच तुमची मारायची ठरवली असेल 17व्या 16व्या वर्षी, जे काही जेव्हा केव्हा त्याचं झाली असेल कॉन्ट्रोवर्सी. नाही, पण सिनियर्स फक्त गरीब होते माझ्यामध्ये आणि मारायची नव्हती ठरवली. पण ऑब्व्हियसली त्याला अक्कल नसणार, त्याच्यासमोर जर तुम्ही 10 करोड रुपये किंवा जे काही करोडच मिळालेस ना त्यांना फिक्सिंग साठी, पाकिस्तानमध्ये लाख पण पुरेत. सो त्यांच्या हिशोबाने ते जास्त, एवढे काही पैसे त्यांच्या हिशोबाने ते जास्त होते. सो तू जर 19-20 वर्षाच्या मुलासमोर एवढे पैसे एकत्र आणू शकशील, सो तो मला नाही वाटत की हा विचार केला की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, जे काही मला शॉपिंग करायला. माझ्यापेक्षा एवढे मोठे मोठे प्लेयर्स जर करतात आणि ते म्हणतात की नाही होणार हे ठीक, होणार हे ठीक, किंवा आपण नाही फसणार वगैरे. सो मग 19 वर्षाचा मुलगा मला नाही वाटत की एवढी बॅकिंग असताना तो पाठीपुढे बघेल फिक्सिंग करण्यासाठी. आणि ते मला वाटतं की इंडियामध्ये जरी पॉप्युलेशन असेल तर इंडियामध्ये नर्चर करण्याचं एक ठीकठाक पद्धत आहे इंडियामध्ये, ते तिथे नाहीये माझ्या मते. अदरवाईज आमिर सारखा टॅलेंट वेस्ट करणं क्रिमिनल आहे माझ्या मते. बरोबर, तू आज पण त्याला बघशील तो T20 वर्ल्ड कपला भारत मला ह्याच कारणासाठी एक असं वाटतं की पाकिस्तानचे फास्ट बॉलर्स होते. बाकी तुम्हाला भ्रम आहे, असं कुछ नाही होता, अखंड भारत वगैरे कुछ नाही. चल दुसरीकडे नको जाऊया, आपण दुसऱ्या प्लेअर वरती येऊया माझ्यामध्ये. तर माझ्या मते आज जे लोक म्हणतात विराट कोहली अग्रेशन हे ते, त्यांनी श्रीसंतला नाही पाहिजे. श्रीसंतला नाही पाहिजे. म्हणजे श्रीसंतचा राग तुम्ही लोकांनी बघितला नाही. म्हणजे विराट याच्या 1-2 वर्ष आधी श्रीसंत आला होता
नाही 2006ला श्रीसंत आला होता. सो विराटच्या 3-1 वर्ष आधी आला होता. विराट 2008ला 9ला आला असणार. 8ला अंडर 19 5-6ला श्रीसंत आला होता टीम मध्ये. शांताकुमार आणि श्रीसंत. येस. सो माझ्या मते तो ज्या पद्धतीचा टॅलेंट होता म्हणजे त्याचा जो आउटस्विंग होता, इव्हन त्याने एक जॅक कॅलिसला स्पेल टाकला होता. तो स्पेल अजूनही व्हिडिओ तुम्ही बघितल्यात, तो इतका म्हणजे मास्टरफुल ती बॉलिंग आहे टेस्ट मॅच मधला. सो माझ्या श्रीसंत खूप मोठा बेस्ट आहे माझ्यामध्ये. म्हणजे इव्हन तुम्ही जर 7ची T20 वर्ल्ड कप बघाल, 7चा वर्ल्ड कप, तर त्यात इंडिया ऑस्ट्रेलिया सेमीफायनल लागली होती आणि थोडा आरपी सिंगला उचलला होता हेडन आणि गिलक्रिस्टने. श्रीसंतने दोघांना आउट केलं होतं आणि त्याचं जे काही अग्रेशन होतं म्हणजे तो भांडायचा सर, तो भिडायचा. म्हणजे तो ऑस्ट्रेलियन माझ्या ह्याच्यावर भाई, तो ऑस्ट्रेलियन सायमन्स तो भिडायचा. तो त्याच्या पुढे केवढूच होता. हेडन आउट केल्यावर पण त्याने सेमच अग्रेशन दाखवलेलं. सायमन्सची कॅच वर उडालेली, त्याच्यानंतर सायमन्सच्या समोर असं काहीतरी दात बीत. सो एकतर श्रीसंतचं आउटस्विंग आलं, तुझे बोललास की मला जर इंडियामध्ये कोण ग्रेटेस्ट आउटस्विंगर्स वाटत, त्यामध्ये दोघांचंच नाव घेईन मी. एक तर कपिल देव आणि नंतर मग श्रीसंत. त्याच्यासारखा आउटस्विंग कोणच नाही करू शकत, ना झहीर खान, ना अजून इरफान पठाण, ना अजून कोणी. कारण तो जो सीम पोझिशन आणायचा ना श्रीसंत भाई, आणि अपार्ट फ्रॉम टॅलेंट मला वाटतं की तुमचे इमोशन मॅटर करतात गेम मध्ये कधी कधी. म्हणजे जे मला सिराज बद्दल मी किती काय बोललो, सिराजचं इमोशन गेमवर त्याच्या हेवी पडतं. सो कधी कधी ते इफेक्टिव्ह पण असतं टीमसाठी. म्हणजे श्रीसंतने कधी कधी असे स्पेल टाकले ते अनइमॅजिनेबल आहेत माझ्या. साऊथ आफ्रिका तू बोलला, साऊथ आफ्रिका टेस्ट सिरीज आहे आणि ती सिरीज त्याने बॉलिंग केली ठीकच आहे. त्यांनी जेव्हा आंद्रे नेलला 6 मारला होता त्यात त्याने जे सेलिब्रेशन केलं होतं, इव्हन 7चा वर्ल्ड कप ती सिरीज आहे, पण ती इंडिया सिरीज आहे. साऊथ आफ्रिका मधली सिरीज आहे, तीच आहे सिरीज. ज्यात त्याने आंध्रेला 6 मारला त्यात त्याने कॅलिसला पण खूप बीट केला होता. इव्हन सगळ्यांनी तो कॅच कसा कोणी विसरू शकतो, मिसबा उल्लकचा शेवटचा कॅच T20 वर्ल्ड कपची फायनल, आणि मिसबाने वर उडवला बॉल आणि श्रीसंतने डोळे बंद करून पकडला. मला त्याच्यावरती तेच वाटतं की त्याचे पण टेम्परामेंटचा त्याचा इश्यू होता खूप जास्ती. टेम्परामेंटचा इश्यू होता, प्लस जे 11च्या वर्ल्ड कपला प्रवीण कुमार इंजर्ड झाला, श्रीसंतला घेतलं, त्याने 2 मॅच खेळल्या, एक पहिली मॅच एक फायनल मॅच. त्याने दोन्हीत वाईट बॉलिंग केली. सो मला वाटतं की फार जास्त डिसिप्लिनचा त्याचा खूप जास्त इश्यू राहिला माझ्यामध्ये. आणि मग इव्हेंच्युअली असं झालं की तो स्कीम ऑफ थिंग्स मधून हलत गेला, तरी त्याला बऱ्यापैकी धोनीने चान्स दिला जेवढं मला लक्षात आहे. आणि मग ते जे काही स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण झालं, लाल टॉवेल, सो त्याने पण ते का केलं, आता पुन्हा तेच आहे. त्यानंतर तो बिग बॉस मध्ये आला बिचारा त्याची स्टोरी सांगायला. सो माझ्या मते बरेच इमोशनल व्हिडिओज पण बाहेर आले त्याचे. सो श्रीसंत मला टोटल वेस्ट वाटतो इंडियाच्या साईडने. सो आता येऊया आपण बिगेस्ट वेस्टेज ऑफ टॅलेंट इन क्रिकेट. नाही रे, नाही मी नाही, तू नाही, तू आयुष्यात वेस्टेज आहेस, क्रिकेटमध्ये नाही. टॅलेंट वाईज ना, हा ऑब्व्हियसली आयुष्यात माझ्या टॅलेंटचा कोणी वापर नाही केला. तू लोकांचा वापर करतोस. ती बघेल रे व्हिडिओ. हा बोल. हा, सो विनोद कांबळी याबद्दल तुला काय वाटतं, तो बिगेस्ट वेस्टेज आहे का टॅलेंटचा? हा, ते सध्या तो स्वतःला विसरलाय डिमेन्शियामुळे, तर झालं. पण मला वाटतं की विनोद कांबळी बद्दल तेच वाटतं की विनोद कांबळी तेव्हा खेळत होता जेव्हा आपण नाही बघितलं क्रिकेट. तर आपण जेव्हा सुरू केलं त्याचं क्रिकेट ऑलरेडी संपलं होतं. पण त्याचं पण मला तेच वाटतं की जे हर्षा बोगलेकाच्यात बोलला होता, तो बिगेस्ट वेस्टेज का वाटतो मला, कारण की अजून पण लोक असं म्हणतात की तो सचिनहून टॅलेंटेड होता. येस, तो सचिनहून टॅलेंटेड होता, फक्त डिसिप्लिनरी इश्यूजमुळे तो सचिन एवढा होऊ शकला नाही, किंवा मग तो सचिनपेक्षा मोठा होऊ शकला नाही, जे काही आहे. सो म्हणून मला वाटतं, कारण तो इनफ क्रिकेट खेळला त्याने. इंडियाकडून किती ओडीएस खेळले? 104 ओडीएस खेळल्या, 17 टेस्ट मॅच खेळल्या. 17 टेस्ट मॅच मध्ये 1000च्या वर रन्स मारले, 1084 रन. पहिल्या 5 का 6 इनिंग मध्ये 2 डबल सेंचुरीज होत्या. हा, आणि ओडीआय मध्ये सुद्धा त्यांनी 2477 रन्स मारलेत. आणि तू बोललास तसं टेस्ट मध्ये 2 डबल सेंचुरीज आहेत, त्याच्या 3 हाफ सेंचुरीज आहेत. सो तो इनफ क्रिकेट खेळला. पण जे काही की तुझं एक सर्टन माहिती असतं की तुझं टॅलेंट बघता तू या लेवल पर्यंत. पण मला वाटतं की ते जे गेम मध्ये अडॅप्ट करणं जे असतं, म्हणजे त्याचा जो सीन होता त्याचा शॉर्ट बॉलचा प्रॉब्लेम होता, जो रैनाचा होता, जो अय्यरचा एका पॉईंट मध्ये राहिला आतापर्यंत. सो त्याचा शॉर्ट बॉलचा इश्यू खूप होता. सो तो इंडियात त्याने चांगलं खेळलं, पण जेव्हा तो बाहेर गेला, म्हणजे एक त्याची प्रॉपर एक सिरीज आहे जिथून कांबळी संपायला लागला होता. एक त्याची वेस्ट इंडिज सोबतची सिरीज आहे ज्यात त्याला वॉल्श आणि अमरोज धपाधप बाउन्सर टाकून आउट करत होते. पण तो ऍक्सेस कधी ड्रॉप नव्हता झाला ड्रीम, त्याला तो डायरेक्ट ड्रॉपच झाला, फायनल ड्रॉप झाला. त्याला ड्रॉप होता ना, मध्ये ड्रॉप होत होता, त्याला चान्सेस मिळत होते. मग जेव्हा युवराज सिंगचा इमर्जन्सी झाला तेव्हा त्यांना झालं की आता एक लेफ्ट आर्म बॅट्समन मिळाला आपल्याला, लेफ्ट हँडेड, जो कन्सिस्टंट आहे, जो पोटेन्शियली पण चांगला आहे, तो डिलिव्हर पण करतो. सो कांबळीचं ते राहिलं की कांबळीने तेवढं डिलिव्हर केलं नाही जेवढं त्याच्याकडनं प्रॉमिसिंग वाटत होतं लोकांना. मग इव्हन ती जी हॅरिस शिल्डची मॅच आहे ज्यात सचिन आणि तो फेमस झाले होते, त्यात पण जास्त रन कांबळीच आहेत. रनचा मुद्दा नाहीये,
कांबळी हा इनिशियली बेटर होता खूप गोष्टींमध्ये. एक्झॅक्टली. सचिन का ग्रेट आहे? सचिन त्याच्या डिसिप्लिनमुळे त्याने अडॉप्ट खूप लवकर केलं. हा, आणि T20च्या युगात पण त्याने IPL येऊन तो चांगला खेळला. ऑरेंज कॅप आहे सचिनकडे. सो अडॅप्टेशन खूप चांगलं आहे. डिसिप्लिन तर सगळ्यात मोठा मुद्दा आहे त्याचा सचिनचा. इव्हन तू बघशील ॲलिस्टर कुकला एकेकाळी आपण जेव्हा ॲलिस्टर कुक खूप फॉर्म मध्ये होता तेव्हा बोललं जायचं की सचिनचा तो रेकॉर्ड तोडेल वगैरे, जे काही आहे. पण आता कुठे ॲलिस्टर कुक रिटायर झाला, कारण की तेवढी लॉन्जिटिव्हिटी त्याला नाही जमली जेवढी सचिनला जमली. विराट कोहली बद्दल बोललं जात होतं की भाई ग्रेट बनणार. ग्रेट आहे विराट कोहली, नो डाऊट, पण सचिन पेक्षा पुढे जाईल स्टॅटिस्टिकली तरी ऍटलिस्ट. पण आता ते कठीण वाटतं की 100 सेंचुरीज मला नाही वाटत. मला त्याचा गेम केलाय मुंबईने असं. अजित आगरकर घे ना, अजून एका प्लेअरचं नाव घे ना. देवाबद्दल बोलत नाही सगळं. ठीक आहे. सो कुठे तुम्ही सचिन, विराट कोहली. सो ते मेन डिफरन्शिएट करून जातं विनोद कांबळी आणि सचिन मध्ये डिसिप्लिन. हा, पुढचा प्लेअर आहे इरफान. धोनीशी रिलेटेड आहे तो. धोनीने त्याचं करिअर फार मोठं होऊ दिलं नाही असं काही नाही. बोल ना. इरफान पठाण. ऑब्व्हियसली इरफान पठाणला त्याच्या शेवटच्या ओडीआय मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळालेलं. 5 विकेट काढल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा कधीच तो ओडीआय मॅच खेळला नाही, थँक्स टू जडेजा. तो आला ना टीम मध्ये. ठीक आहे. सो इरफान पठाण इंडियाकडून एकूण टोटल 29 टेस्ट मॅच खेळले, त्यात त्याने 100 विकेट घेतात. त्याची हॅट्रिक विसरून नका. येस, त्याची पाकिस्तान विरुद्धची हॅट्रिक. पहिल्या ओव्हरमध्ये मोहम्मद युसुफ योहाना तेव्हाचा, सलमान बट आणि युनिस खान, या तिघांना जो त्याने खोललाय, लिटरली खोललाय, युनिस खान आणि मोहम्मद युसुफला. सलमान बट तरी एज लागून पाठी कॅच केली. युनिस खान आणि मोहम्मद युसुफला जे बॉल त्याने आत आणलेत म्हणजे, आणि तो 19 वर्षाचा होता त्या सिरीजच्या वेळेला. पाकिस्तानमध्ये जाऊन केलेलं. पाकिस्तानमध्ये जाऊन पहिल्या ओव्हरला हॅट्रिक घेणं, 0वर 3 विकेट म्हणजे केवढं जास्त अपमानास्पद आहे पाकिस्तानीसाठी. त्याने गाण मारून ठेवलेली त्या सिरीजला. सो ती सिरीज आपण विसरू शकत नाही. तर ओडीआय मध्ये पण तो 120 ओडीआय खेळलाय आणि 173 विकेट घेतल्यात, आणि त्याचा इकॉनॉमी फक्त 5.5 आहे. कारण 5.5 आहे. आणि तो सांगण्यासारखं काय, कारण पुन्हा तेच आहे की T20 वाढत चाललंय. तो जेव्हा रिटायरमेंट घेतली त्याने, म्हणजे त्याला जेव्हा ड्रॉप करणार तेव्हा T20 वाढत चाललेलं वगैरे जे काय होतं, आणि त्याच्यामध्ये 5.5चा इकॉनॉमी रेट खूप चांगला आहे. आणि पण मला अजून असं त्याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे की त्याचा पेस खूप जास्त ड्रॉप झालेला शेवटी. तो जेव्हा इनिशियली आला तर तो 140च्या वर टाकायचा, नंतर मग त्याचा हार्डली 125 पोहोचायचा बॉल. आणि इव्हन एक 7-6 T20 वर्ल्ड कप जर तू बघितलास, ही वॉज अ बिग हिरो इन दॅट मॅच फायनल मध्ये. इव्हन त्या वर्ल्ड कप मध्ये तो खाली रन्स मारायचा, क्रुशल विकेट्स काढायचा, ते सगळं होतं. इव्हन मला लक्षात आहे की त्याचं अख्खं बॉलिंग त्याची खराब होण्यामागे बॅटिंग रिझन होतं, की त्याच्यात बॅटिंगचं चांगलं पोटेन्शियल होतं. त्याला एका पॉइंटला वन डाऊन म्हणून पण पाठवलेलं ग्रेग शॅफल ज्या काळात पोच होता. मी आयडिया सचिनची त्याला वन डाऊन पाठवलं, पण माझ्या मध्ये त्याचा तो बॅलन्स राहिला नाही की बॅटिंग वरती फोकस करायचा. त्याची बॉलिंग खराब होत गेली आणि एका पॉईंट मेजर त्याचा पेसच ड्रॉप झाला. पेस म्हणजे अगदी मीडियम पेस, स्लोअर मीडियम पेसरच्या पण खाली आलेला. 120-119 टाकत जातो एका पॉईंटला. त्यामुळे मला वाटत नाही की तेवढा जरी बॉल स्विंग होतोय तरी पण बॅट्समनकडे तुला ऍज अ बॅट्समन जर तू बघितलंस तर 120-119ला बॉल येतोय आणि तुझा बॉल इथून असं स्विंग होऊन येतोय, तर तुला कळतं, तुला वेळ मिळतोय की भाई मी आरामात याला हवा तिथे हवा तसा मारू शकतो. तू एका पॉईंटला प्रेडिक्टेबल होणार आहेस त्यानंतर. सो तो 130-135 मध्ये जरी राहिला असता त्याचा बेस, तरी तो टिकून राहिला असता टीम मध्ये असं मला वाटतं. तुझं म्हणणं धोनीचा हात नव्हता त्याला बाहेर काढणे. हेट्रेड, प्युअर हेट्रेड आहे माणसाचा. मी विचारतोय सहज प्रश्न. बसला कोणत्या चेअरवर? येल्लो कलरच्या चेअरवर बसलायस तू, लाज नाही वाटत? खाली बसून बोल का. येल्लो ऑस्ट्रेलियाचा रंगातला माहिती आहे ना, चेन्नईच आहे. कोणी ठरवलं? चेन्नईने ढापलाय तो कलर. सो इरफान पठाण एक वेस्ट आहे. त्यानंतर तुझाच प्लेअर आहे. येस, हा माझा वन ऑफ द फेवरेट बॅट्समन आहे. फार कमी लोकांना तो कुठे खाली झालं बघत होतो. सो फार कमी लोकांना याच्याबद्दल माहिती असेल, म्हणजे ऑब्व्हियसली माहिती असणार, पण काय सांगतो अंडर रेटेड लिस्ट मध्ये थोडा असणार आहे. तो ऑस्ट्रेलियाचा प्लेअर आहे, डॅमियन मार्टिन. जर तुम्ही रोहित शर्माला आत्ता बघितलं असेल आणि तुम्ही रोहित शर्माच्या लेझी एलिगन्स आणि रोहित शर्माच्या फ्लोचे फॅन असाल तर तुम्ही डॅमियन मार्टिनची बॅटिंग नक्की बघा. तुम्ही रोहित शर्माला सोडून त्याचे फॅन व्हाल असं मला नक्की वाटतं. काय रे, होशील काय? आपलं कसं आहे, आपण ते प्रेम केलंय जे कोणासाठी बदलणार नाही कधी. आपलं ते भाई, तू समोर काही स्वर्ग. किती पोरींना बोललाय आय लव्ह यू आतापर्यंत? जाऊ दे.
माझ्या प्रेमाचा विषय नाही हा, क्रिकेटच्या प्रेमाचा विषय. हा, सो डॅमियन मार्टिन मला असा प्लेअर वाटतो की ज्याला कसं सांगू, तू त्या झोन मध्येच ठेवशील की तो त्याच्या बॅटिंग करताना तो कसा दिसतो आणि त्यावरून तू त्याला जज करशील की भाई हा कसा प्लेअर, ना की त्याच्या स्टॅटिस्टिक्स वरून. तरी आपण त्याचे स्टॅटिस्टिक्स सांगूया. तो नको सांगू ना, नको सांगू. नाही काहीतरी लोकांना एक बेस असला पाहिजे ना, सगळ्यांना थोडी माहिती असणार डॅमियन मार्टिन कोण आहे. सो तो एकूण 67 टेस्ट खेळलाय ऑस्ट्रेलियाकडून, त्यात त्याने 4406 रन्स बनवलेत आणि 13 सेंचुरीज आहेत त्याच्या आणि ॲव्हरेज त्याच्या 46 आहे. ओडीआय सुद्धा, ओडीआय 200 खेळलाय तो ऑस्ट्रेलियाकडून, तो खेळला खूप बराच खेळलाय. हा, 208 ओडीआय खेळलात, त्यात त्याने 5346 रन्स मारले, 5 सेंचुरीज आणि 37 हाफ सेंचुरीज होते. T20 सुद्धा 4 खेळलाय तो फक्त आणि त्यात त्याने 120 रन मारले 30च्या ॲव्हरेजने. सो T20 तेव्हा खूपच नवीन होतं. तो जे डान्सिंग डाऊन द पिच आपण म्हणतो, बॉलरला फास्ट मारणं, त्याचे ते जे शॉट्स आहेत ते म्हणजे कडक आहेत ते. ऑफ साईडला त्याचा कव्हर ड्राईव्ह बघ तू, कव्हर ड्राईव्ह म्हणजे त्याने लॉफ्ट केला तो, लॉफ्टवाली कव्हर ड्राईव्ह तू बघ, त्याची कमाल आहे भाई, 6 आहे. इव्हन 2003च्या वर्ल्ड कपला लोकांना लक्षात झालं डॅमियन मार्टिन, रिकी पॉन्टिंगने सेंचुरी मारलीच होती, पण त्यासोबत जो खेळला होता 43 बॉल 88, तो डॅमियन मार्टिन. डॅमियन मार्टिन त्याची बॅट पण थोडी वेगळी, त्याची बॅट हे होती राऊंडेड बॉटम वाली होती, म्हणजे धोनी आता शेवटी करिअरच्या एंड कडे जी घेऊन खेळायचा तशी त्याची बॅट आहे. करिअर एंड का नाही, जाऊ दे, म्हणजे इंटरनॅशनल करिअरचं म्हणतो मी, तशी त्याची बॅट होती. सो ते मला खूप आवडत होतं की त्यांची बॅट थोडी वेगळी दिसते याची काहीतरी. तो पण का बाहेर गेला कधी काय कळलं नाही कोणाला. माझ्या ते पॉन्टिंगला त्याचे नवीन लोक मिळाले होते, क्लार्क आणि म्हणजे बरं, प्रत्येक कॅप्टनची एक तुझी एक कोर टीम प्रत्येक कॅप्टनला हवी. जडेजा, अश्विन कॅप्टन पॉन्टिंगच्या त्या कोर टीम मध्ये तो कदाचित बसला नव्हता बसला असेल. पण ही वॉज अ ग्रेट टॅलेंट. तो फार वेस्टेड नाहीये, पण तो थोडा मोठा व्हायला होता ऑब्व्हियसली, कारण तो 11 पर्यंत वगैरे खेळू शकला असता आरामात. त्याचं वयच काय होतं, तो पॉन्टिंगच्याच वयाचा होता, की लहान असेल त्याच्यापासून तो. त्यानंतर एक माझ्याकडे प्लेअर आहे रॉबिन उथप्पा, इंडियाचा. सो उथप्पाचं मला असं वाटतं की खूप खूप ग्रेसफुल बॅट्समन होता तो. त्याची पण टायमिंग, त्याचा वॉकिंग असॅसिन, तो जो ब्रेटलीला येऊन त्याने पुढे मारला होता चालत चालत शॉट्स. उथप्पाची ती एक मॅच आहे, इंग्लंड मधली इनिंग आठवते, ती जी 7 मॅचची सिरीज होती, ज्यामध्ये एका मॅचला इंडियाला 316 रन टून होते. सचिनने वरनं 90 काहीतरी रन्स मारले होते, गांगुली पण 70-80 मारले होते आणि खाली काहीतरी एक 50 रन हवे होते 5-6 ओव्हर्स मध्ये. आणि तेव्हा उथप्पाने एक फिनिशर आपल्याकडे होताच त्या काळात, पण उथप्पाने ती मॅच फिनिश केली होती. आणि त्याने मागे जे शॉट पेडल केले होते, एस्पेशली स्टुअर्ट ब्रॉडला, तो जे मागे खेळत होता. सो उथप्पा एक मला वाटतं त्याने विनिंग शॉट पण तेव्हा स्टुअर्ट ब्रॉडलाच मारले. स्टुअर्ट ब्रॉडला त्याने मागे काही समोर मारला होता, समोर स्ट्रेट ड्राईव्ह आधी हा मारला, मग त्याने समोर मारला होता. स्ट्रेट ड्राईव्ह होती ऍक्च्युअली, थोडा चालत ऑफ ड्राईव्ह होती. सो उथप्पा मला असं वाटतं की इव्हन उथप्पाचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही बघाल तर तो कमी केला. 2007ची सिरीज, 7चा T20 वर्ल्ड कप उथप्पामुळे इंडिया जिंकली, कारण 7च्या वर्ल्ड कप जेव्हा पाकिस्तानने इंडियाला फसवलं होतं अख्खा, तेव्हा उथप्पाने 50 मारले होते. सेमीफायनल्सला जेव्हा इंडिया परत फसली होती ऑस्ट्रेलिया पुढे, तेव्हा युवराज सोबत उथप्पाने पार्टनरशिप टाकली होती, जेवढं मला लक्षात आहे. इव्हन 2008ची सीबी सिरीज, ज्यात सचिनने सेंचुरी मारली होती, जी धोनीची ऍक्च्युअली माझ्या सगळ्यात मोठी ट्रॉफी पहिली, म्हणजे T20 नंतर ऍक्च्युअली. पण मला ती सिरीज जिंकणं खूप कठीण होतं, इव्हन वर्ल्ड कप पेक्षा पण. तिची ट्राय सिरीज होती ती, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये. त्यामध्ये सीबी सिरीज मध्ये आय गेस सेहवाग वगैरे आउट ऑफ फॉर्म होते सगळेच, आणि त्या काळात उथप्पाला ओपनिंगला पाठवलं होतं सचिन सोबत. सो त्यात पण उथप्पा खूप चांगला खेळला होता. सो उथप्पाने ग्लिम्सेस खूप छान दिले होते, पण तेच ही वॉज नॉट त्याचा डेब्यू होता इंडियासाठी, इंग्लंड सोबत झाला होता, त्यात त्याने 82 रन्स मारले होते. सो त्याने तेवढं कन्सिस्टंटली डिलिव्हर नाही केलं, आणि जेव्हा तो बाहेर गेला तो बाहेरच गेला. तो परत पण त्याचा कमबॅक झालेला, त्याने प्रवीण आमरे बरोबर त्याने एक मॅच मध्ये कमबॅक केला होता, ज्यात रोहित शर्मा 264 मारले होते आणि समोर 36 त्याने त्याला स्ट्राईक दिली होती. सो त्याच्यासाठी उथप्पा फेमस झालेला, पण त्याने कमबॅक केला इंटरनॅशनलला, तर त्याने झिम्बाब्वे सोबत वगैरे केला. सो प्रवीण आमरे बरोबर नंतर जेव्हा तो ड्रॉप झाला, त्याने प्रवीण आमरे बरोबर जाऊन प्रॉपर ट्रेनिंग घेतली, त्याने स्वतःचा स्टान्स चेंज केला. ते जे आपण वॉकिंग असॅसिन वाला बोललो ते त्याने बंद करून टाकलं. त्याच्यानंतर तेव्हा प्रॉपर टेक्निकल बॅट्समन म्हणून तो नंतर खेळायला लागला. त्याचा फायदा त्याला आयपीएल मध्ये झाला, नो डाऊट. आयपीएल मध्ये तो खूप चांगला खेळला KKR कडून. 2010ची आयपीएल तुम्ही बघितली, 10ची का 9ची, 10ची, ज्यात आरसीबी कडनं तो खेळायचा, त्यात त्याचे हायलाइट्स बघा. तो मुंबई इंडियन्स कडून 10 मध्ये तो 8ला मुंबईमध्ये होता, त्याला 9ला मुंबईने दिला आरसीबीला, झहीर खानला घेतला. सो 9 आणि 10 मध्ये तो आरसीबीतनं खेळला. विराट कोहली लोकांनी रिटेन केलं, ते त्यांनी फ्युचरनुसार केलं, पण नुसत्या बेसिस ऑफ ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स त्यांनी उथप्पाला करायला हवं होतं. त्या सीझनला 10च्या उथप्पाने जी बॅटिंग केली, ब्रिलियंट. म्हणजे तो ज्या पद्धतीने हरभजनला वगैरे 6 मारायचा,
त्याच्याकडे पण तो चांगला फ्लिक शॉट होता. आपण हल्लीच आता कोणाबद्दल तरी बोलत होतो मध्यंतरी फ्लिक शॉट बद्दल. एक तर के एल राहुलचा चांगला आहे, एक रोहित शर्मा आहे, हरमन त्या ह्याला मारला होता, हरप्रीत बरारला मारला होता, एक जस्ट त्याचा फ्लिक केला होता. तसे उत्थप्पा चांगले शॉट्स मारायचा जेवढं मला लक्षात आहे. त्याकडे प्युअर टायमिंग होतं त्याच्याकडे, आणि तो खूप चांगला फिल्डर पण होता. आयएस कीपर पण होता. सो बहुतेक कॉम्पिटिशन वाटला असेल कोणाला तरी, म्हणून कदाचित टीम मध्ये राहिला. प्युअर हेट्रेड. सो मला असं वाटतं एक वेस्ट आहे माझ्यामध्ये. कमबॅक, इव्हन तो कमबॅक केल्यानंतर पण तो खेळू शकला असता, पण तेच आहे पुन्हा मग त्याचं एज मध्ये आलं, आणि मग फिट तर होता तो, पण ते एजमुळे त्याला पुन्हा तेवढे चान्सेस नाही देण्यात आले, कारण की नवीन पण लोकांना इन करायचं होतं तेव्हा. आणि आता तो भलत्याच फील्डमध्ये कार्यरत आहे. लाईफ कोच वगैरे बनला. त्याचं काय डेफिनेशन आहे अजूनपर्यंत कळलं नाही. लाईफ कोच आयुष्य शिकवणार, जसं मी तुला शिकवतो नाही का कधी कसं वागायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं. तुला केवढं शिकवतो, तू शिकत नाही त्याचं काय करायचं. वर्ड फाईल एक व्यवस्थित बनवून दाखव मला, जी नीट वाचता. हे सगळं तंत्रज्ञान आता आलंय. हे आधी लोक वह्यांवरती लिहायचे, मी त्या काळातलं. वही घेऊन बस, हे मी त्या काळातलं. ठीक आहे. सो अजून कोणी आहे? हा प्लीज. माझ्या मते हे सगळे ठीक आहेत. काही माणसं आहेत माझ्यामध्ये की ह्यांचे स्टॅट्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तुम्हाला ह्यांचा वेगळ्यांचा डाऊनफॉल माहितीये का आला, कोणी फिक्सिंग केली तर कोणी कन्सिस्टंट नाही राहिलं, कोणी धोनीला आवडत नव्हतं, कोणी फिट नाही, कोणाला इंग्लिश येत नव्हती, ही सगळी कारण होती. पण काही प्लेयर्स आहेत ज्यांचं ऍक्च्युअली काही रिझन नाहीये. आय गेस तुम्ही आम्हाला सांगू शकता कमेंट्स मध्ये की त्यांचं तुम्हाला काही रिझन वाटतं. आणि त्यांचे स्टॅट्स वगैरे सुद्धा कुठे अवेलेबल नाहीयेत. आम्ही सगळीकडे सर्च केले, गुगलवर सर्च केले, मी एका लायब्ररीमध्ये गेलेलो की ती क्रिकेटची पुस्तकं चालली खूप, पण काही मिळालं नाही. बियॉन्ड बुक्स आहेत माझ्यामध्ये. हा खरं. माझ्या पहिला प्लेअर जो आहे तो रसेलशी रिलेटेड आहे, नॉट आंद्रे रसेल, कॅप्टन रसेल. कॅप्टन रसेलने ज्याचा एक कॅच 6 ला सोडला होता बाउंड्रीला, आणि बेसिकली भारताचा लगान माफ झाला होता. भुवन, तर कुठे आहे भुवन? भुवनचं काय झालं पुढे पुन्हा त्याचे देशाने वापर केलाय का प्लेअरचा, त्याच्या टॅलेंटचा, आणि त्याला सोडून दिला आपण. आणि ती किती एकच मॅच होती ती, राईट? पण एक मॅच त्याच्या लाईफ साठी पूर्ण होती बाबा ती. एकच मॅच खेळला तो आणि बस. आणि आता सॉरी टू अमेय, पण धोनी वगैरे आता फेमस आहेत लास्ट बॉल 6 साठी, पण याचा पायंडा कोणी रचला होता तर माझ्या भुवनने रचलेला. आणि त्याच्यानंतर अजून एक आठवतं मला, इव्हन त्याने विदेशावर स्वारी केली होती. खरं, राणी पटवली होती विदेशी. आणि अजून एक प्लेअर वाटतो मला, काली, पण तो इंडियाकडून खेळला नाही, इंडियन असून सुद्धा. आणि त्याच्या बापाने त्याची खूप गाण मारली नंतर त्याच्यावरून वगैरे, पण बाबा सगळ्यांचे सपोर्टिव्ह नसतातच. खरं. सो तो इंग्लंड कडून खेळला, त्याने ब्रेटली सारख्या बॉलरला फेस केलं वगैरे, ते सगळं होतं. सायमंड्सला त्याने बोल्ड काढलेला, मला आठवतं इंग्लंड कडून तो जेव्हा खेळलेला. आणि त्याने विराट सोबत चीट केलं, सॉरी अनुष्काने विराट सोबत ज्याच्यासोबत चीट केलं तो त्याची गर्लफ्रेंड त्यात ती असते ना अनुष्का. सगळं संपवलं. हा, काली मला वाटतो की असा एक वेस्टेड पोटेन्शियल आहे. आणि विजय शेखावत मित्रांनो, विजय शेखावत वाटतं मला खूप. नाही, ते रोहित शर्मा इंजर्ड झाल्यामुळे फक्त बद्रीनाथ नव्हता खेळला, विजय शेखावत पण खेळला, आणि त्याने तिच्या फायनलला खेळलेली आहे. त्याने ब्रेटलीला 10 देऊन 6 मारलं 3दा त्याने केलेलं. म्हणजे मला जेवढं लक्षात आहे, आपण युजली पूल मारतो, तुझ्यामध्ये पूल कुठे जातो, लेगला जातो, त्याचा पूल ऑफ राहत होता. ओ राईट, ही वॉज दॅट ग्रेट. आणि तो शॉर्ट पिच बॉलिंगला तो कव्हर ड्राईव्ह मारत होता, ते मी बघितलेलं. ते टॅलेंट आतापर्यंत कोणाकडे आलं नाही असं मला वाटतं. आणि अजून एक प्लेअर आहे जो मला वाटतं की सगळ्यांच्या वर. अच्छा, तू त्याचं म्हणतोस? बुमराह पेक्षा पण जो ग्रेट असू शकला असतो तो का? कोण? मला मी सांगेन माझ्या, तू सगळ्यात मोठा गिव्ह आहे. तू मला करण वाटतो. भाई पण मला करणपेक्षा बेटा तोच वाटतो. आधा पादा कौन पादा किसमें ताकद सबसे ज्यादा. राघव दादा टॅलेंट त्याच्यात जास्ती होतं, पण तेच जस्ट बिकॉज त्याला मॅजिक बॅट मिळाली, करंट टाइम मोठा झाला. खरंय. सो ते पण तो सुद्धा त्या 1 वर्षभरात दिसला. आणि आता आणि सचिनला लोक म्हणतात की ऍट द एज ऑफ 16 तो आला, 15 तो आला, त्याच्याही आधी 14 पण त्याला कोणी ओळख दिली नाही तेवढी. तो त्या 1 वर्षभर तो दिसला, आणि आता इन्स्टावर वगैरे हॉटेलमध्ये बिल केलं ना एक्स्ट्रा, त्यावेळेला त्याला काढलं असेल की एवढं परवडत ते बीसीसीआय. बरोबर, बर्गर, पिझ्झा. सो तुझा कोणता प्लेअर आहे? माझ्यामध्ये इंडियात जे फास्ट बॉलिंगच्या कल्चरचा जो इश्यू आहे, त्याचं मला मेन रिझन वाटतं की आपण कळलं. सो आपण त्याला अप्रिशिएट नाही केलं माझ्यामध्ये, जो नाण्यावरती बॉल फेकायचा. बरोबर, इक्बाल. येस, ज्याला घडवायला खास नसीरुद्दीन शाह आले होते. सो माझ्या इक्बाल माझ्या खूप बेस्ट गेलेला आहे. बरोबर. अजून तुला कोणी माहितीये? अजून एक आठवतंय मला, जो की ज्याच्याकडून शेन वॉर्न लेग स्पिन शिकला. आय डोंट नो. ओ हा, सांग तू सांग. सो तुम्हाला माहितीये का असा तो प्लेअर ज्याच्याकडून शेन वॉर्न लेग स्पिन शिकला? गेस कर. नाही, मला नाही माहिती. कचरा.
कचरा मित्रांनो एवढं वेस्टेड टॅलेंट आहे, एवढं वेस्टेड टॅलेंट तर मला ते जातीवाद झाला त्यासोबत, त्याच्याचा प्रॉब्लेम राहिलेलाच आहे. सो तो भुवनपेक्षा मोठा होऊ शकला असता, पण तेच आहे पुन्हा, क्रिकेट इज अ बॅट्समन्स गेम, त्यामुळे भुवन मोठा झाला. पण भुवन पण एका मॅचच्या पुढे मोठा नाही झाला. हा पण तेच आहे, लक्षात तुझ्या भुवन राहतो ना, कचरा कोणाच्या लक्षात राहतो. नाही, मला ती भुवनची आयटम ठीक आहे, चल संपूया माझ्यावरती. तर आमच्यासाठी हे प्लेयर्स आहेत जे माझ्यामध्ये खूप वेस्ट गेलेत. तुमच्या हिशोबाने तुम्ही जेवढं क्रिकेट पाहिलंय, तुम्हाला जेवढं क्रिकेट बद्दल माहिती आहे, तुम्हाला कोण वाटत जे वेस्ट झाले, जे खूप भारी करू शकले असते, ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवा. येस, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.